कला वाणिज्य आणि श्रीमती मणिबेन हरिलाल वेगड विज्ञान महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रमात मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत राऊत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज 19/2021 राष्ट्रीय दिन आणि या दिनाच्या औचित्याने आपण आज कथा आणि काव्य वाचन इथे आयोजित केलेले आहे। त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आपल्याला लाभलेले अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुरटकर सर यांचं मी खूप खूप स्वागत करतो। त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गजबे सर, तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल आदरणीय तायवाडे सर, तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख बावनकुळे सर आणि या आभासी ऑनलाईन पद्धतीत एकूणच आपल्या महाविद्यालयाचे जुळलेले सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं मी पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यासाठी मी प्रथमतः गजबे सरांना आपले प्रास्ताविक मांडण्याकरिता इथे पाचारण करतो। आदरणीय गजबे सर। धन्यवाद सर। माझा आवाज येतोय? हो सर, हो। सर्वप्रथम ग्रंथालय चळवळीचे जनक PN पन्नीकर यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। पन्नीकरांच्या स्मृतीनिमित्त आज राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर AB बुरटकर सर, या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले ग्रंथपाल माननीय दिनकर तायवाडे साहेब, कार्यक्रमास उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमास सहभागी झालेले सर्व कथा आणि काव्यवाचक आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्व वाचकांना राष्ट्रीय वाचन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। पहिल्यांदाच शासकीय आदेशानुसार या राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रमाचं आयोजन स्तरावर आहे। एक वर्ष माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो। 19 जून हा स्मृती दिन। ते मूळचे केरळचे आणि केरळमध्ये पन्नीकरांच्या 1995 ला झालं आणि 1996 पासून केरळमध्ये त्यांचा स्मृती दिन हा केरळ वाचन दिन म्हणून साजरा केला जायला लागला। 2007 आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केरळचा वाचन दिन हा राष्ट्रीय वाचन दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली आणि या वर्षीपासून शाळा महाविद्यालय स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे आदेश जारी केलेत। त्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहोत। दिवसेंदिवस वाचन संस्कृती ही लोप पावत आहे, ती अधिकाधिक वृद्धिंगत झाली पाहिजे। ती दिवसेंदिवस वृद्धिंगत झाली पाहिजे या उदात्त हेतूने आता वर्षातून 2दा हा कार्यक्रम घेतला जाणार आहे। एकदा आपण वाचन प्रेरणा दिन घेणार आहोत आणि राष्ट्रीय वाचन दिन। माईक कुणाचा सुरू आहे त्यांनी बंद करा। माईक बंद करा। ज्यांचा माईक सुरू आहे त्यांनी बंद करा।
तर 19 जून हा राष्ट्रीय वाचन दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत आणि 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणार आहोत. अशी वर्षातून 2दा वाचन दिन आपण साजरा करणार आहोत. याच्या पाठीमागे उद्देश एकच की जी वाचनाची जी पद्धत किंवा लोप पावत चाललेली आहे, दिवसेंदिवस ग्रंथालयांकडे जो कल आहे तो कमी होत चाललेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे या उद्देशानं या कार्यक्रमांचं एकूण आयोजन आहे. आणि हा आदेश जेव्हा आपल्या महाविद्यालय स्तरावर कार्यक्रम घेण्याचा आला, त्याच्यामध्ये एक सूचना त्यांनी केली होती की कार्यक्रम हा आभासी पद्धतीने घ्या, जेणेकरून कोरोना नियमांचं उल्लंघन केलं जाणार नाही, होणार नाही. आणि म्हणूनच आपण कथा आणि काव्य वाचन असा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या निमित्तानं ग्रंथालय चळवळीचे जे जनक मानले जातात त्या पी.एन. पन्नीकरांच्या जीवन आणि कार्याचा परिचय आपल्याला झाला पाहिजे, म्हणून आपण मार्गदर्शक म्हणून आपले ग्रंथपाल जे आहेत माननीय दिनकर तायवाडे साहेब यांना या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून बोलावलेलं आहे. त्यांना निमंत्रित दिलंय. त्यांनी आपल्या विनंतीचा स्वीकार केला आणि मार्गदर्शक म्हणून येण्यास त्यांनी होकार दिला. त्यांचं मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. शेवटी एकच सांगतो की तुकारामांचं वचन एक कायम लक्षात ठेवा, असाध्य ते साध्य करता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जे असाध्य आहे ते साध्य करायचं असेल तर कठीण परिश्रमाशिवाय पर्याय नाही, कठीण अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि वाचनाशिवाय, वाचनाच्या माध्यमातून तुम्हाला असाध्य ते साध्य करता येऊ शकेल. पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय वाचन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद गजबे सर. अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण आम्हा सर्वांना दिली. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक तायवाडे सर इथे उपस्थित झालेले आहे. त्यामुळे मी आदरणीय तायवाडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय तायवाडे सर. सर आवाज येत आहे? सर हो येत आहे सर. सर आवाज येत आहे सर. हो आवाज येत आहे सर. आजच्या राष्ट्रीय वाचन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बुरटकर सर, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक गजबे सर, आजच्या सूत्रसंचालन राऊत सर, बावनकुळे सर आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्या आजच्या पन्नीकर यांच्या जयंतीनिमित्त 19 जून 1995 त्यांचा मृत्यू झाला. त्यानुसार केरळमध्ये त्यांची जी चळवळ होती गावागावात शिक्षणाबद्दल, त्यानंतर आजचा कार्यक्रम झाला आहे. सध्याच्या कोरोना काळात ऑनलाईन माहितीच्या संप्रेषणाकरिता, आदान प्रदानाकरिता ऑनलाईन साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन वाचनालयाच्या वृद्धी व्हावी या अनुषंगाने आजच्या दिनाचे महत्त्व ठरवले गेले आहे. केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक स्वर्गीय पी.एन. पन्नीकर यांच्या सन्मानार्थ 1996 पासून जून 1996 पासून वाचन दिन म्हणून केरळ सरकार दरवर्षी साजरा करीत आहे. भारत सरकारने सुद्धा 2017 पासून त्याचाच एक भाग म्हणून आपले महाविद्यालयाद्वारे आज वाचन दिनाचे आयोजन केलेले आहे. पन्नीकर यांचा परिचय, ते पन्नीकर एक केरळ सरकारमध्ये पुस्तकाच्या आंदोलनाचे ते एक महामिता म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजावरती जास्त प्रभाव जाणवत होता. त्यांनी 1926 मध्ये आपली सुरुवात केली होती. 1926 नंतर एक पेशाने शिक्षक होते. शिक्षण त्यांनी गावागावात जाऊन वाचनालयाच्या बडो बडो आगे हा नारा दिला आणि त्यावेळेस
दळणवळणाचे साधन नसताना प्रत्येक गावात जाऊन त्यांनी शिक्षकांचे महत्व गावातल्या लोकांना समजून दिले. आणि आज त्याचा परिणाम आपल्याला असा दिसून येतो, केरळमध्ये 100% साक्षरता आहे. त्यात पणीकर यांचा खूप मोठा वाटा असेल असं म्हणायला काही हरकत नाही. 1945ला त्यांनी एका वाचनालयाची स्थापना केलेली आहे. त्या तिरुवनंतपूर ग्रंथशाळा म्हणून त्यांनी स्थापना केलेली आहे 1945ला. आणि त्या वाचनालयाचे ते 32 वर्ष स्वतः जनरल सेक्रेटरी होते. केरळ राज्य गठन के बाद त्या वाचनालयाचं नाव केरळ ग्रंथशाळा बदलवण्यात आला. P.N. पणीकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय वाचन दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. शिक्षकांच्या असल्यामुळे त्यांना शिक्षकांच्या आवडी आणि साऱ्या आपल्या केरळ राज्याला खूप म्हणावं लागेल. त्यांच्या 6,000 जास्त पुस्तकाचे नेटवर जोडले गेले, प्राप्त केले. 75 मध्ये 1975 कृपा सकळ या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं होतं. पण केरळ सरकारने केरळ ग्रंथशाला संघ केरळ राज्य स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्याचं जे ग्रंथालय आहे ते स्वतः ताब्यात घेऊन केरळ सरकारने केरळ ग्रंथशाळा संघ आपल्या ताब्यात घेतला. परत या वाचनालयाला नवीन नाव केरळ स्टेट लायब्ररी असे ठेवण्यात आलेलं आहे. आता वाचनालयाचे अनेक हे असतं. पणीकर यांच्या वाचनालयात पुष्कळ साक्षर गावातल्या लोकांना त्यांचं महत्व पटवून देण्यात आलं. त्यावेळेस प्रत्येक काम केलेलं आहे त्यांनी. वाचन हे बऱ्याच जणांना कंटाळवाणी वाटतं, मात्र या पणीकरांच्या यांच्या स्पर्धात्मक जगात कसं तुम्हाला जगायचं आहे. आणि त्यावेळच्या साक्षरता दिवसासाठी त्यांनी पणीकरांचं किती महत्व टिकवायचं असेल, वाचन करणे जर तुम्हाला टिकायचे असेल तर वाचनच करणे, ज्ञान वाढविणे गरजेचे आहे. तुम्ही आपल्या ज्ञानात भर घातली नाही तर तुम्ही मागेच राहाल. प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये वाचनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपण शिक्षकाकडून वाचनाचे महत्व ऐकले असतील, पण मनुष्यबळाजवळ सर्वात मोठी शक्ती म्हणजे वाचनात त्यांच्याजवळ असणारे ज्ञान होय. त्या शक्तीच्या सहकार्याने तो हुशार सुसंगीत बनतो. वाचनामुळे अनेक व्यक्ती आदर्श बनल्या. अगदी लहानपणी केळुस्कर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध चरित्र हे पुस्तक बक्षीस म्हणून दिले. त्या पुस्तकाचा परिणाम त्यांना एवढा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार झाले. आपल्या सर्वांच्या जीवनावरती वाचनाचा खूप मोठा प्रभाव पडतो. विद्यार्थी मित्रांनो, खेळा, अभ्यास करा, पण दररोज किमान एक पान तरी वाचन केले पाहिजे. यदाची गोष्ट म्हणजे वाचन संस्कृती नष्ट होत चाललेली आहे. टेलिव्हिजन, मोबाईल, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम्स, चित्रपट, गाणे, कार्टून यात आपल्या विद्यार्थ्यांचा गुरफटून गेलेला आहे. त्याला वाचन करायचे वाटत नाही. वाचल्यामुळे आपल्याला ज्ञानात भर पडते, शब्दसंपत्ती भर पडते. विविध पुस्तकांचे वाचन केल्यामुळे नवीन नवीन माहिती मिळून ज्ञानात अधिक भर पडत होते. मेंदूला चालना मिळून विचारविनिमय अधिक व्यापक बनते. शब्दसंपत्ती भर पडल्यामुळे आपण आपला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. चांगल्या वाईट गोष्टी समजण्यात मदत होते. आपली कल्पनाशक्ती वाढते. वाचनामुळे आपण भाषण, निबंध लेखन चांगल्या प्रकारे करू शकतो. वाचनामुळे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळते, माहिती होते, जगातले आदान प्रदान वाचनामुळे माहिती होते. आणि दररोज आपण विद्यार्थी मित्रांनो पेपर वाचलं पाहिजे. वृत्त पेपर हे आपलं महत्वाचं साधन आहे. त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मिळतो. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगत आहे, कॉलेजमध्ये तुम्ही वाचन करताना माहिती तंत्रज्ञान आहे म्हणून ओळखले जाते. रोजच्या रोज नवीन नवीन माहिती निर्मिती होत असते. अनेक विषयात संशोधनामुळे नवनवीन विषय विद्यास येत आहे. मानवाचे ज्ञान वाढत असते. माहितीचा प्रचंड परिस्फोट मानवाच्या ज्ञानात सतत भर पडत आहे. अशी ही नवनवीन माहिती नियतकालिकांच्या, ग्रंथाच्या, तंत्रज्ञानाच्या स्वरूपात वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या पुढे येत आहे. ही प्रकाशित माहिती वाचकांच्या संशोधनाकरिता पोहोचवण्याचे
पवित्र कार्य वाचनामुळेच आपल्याला मिळू शकतो. वाचन ही जीवनाची आपली एक गरज आहे. वाचन हे सामूहिक वाचनाची गरज आहे. वाचनामुळे आपल्या विचारातही बदल करू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे बाबा यांच्या पुस्तकाचं तुम्ही वाचन करा आणि तुमच्या विचारावर, तुमच्या प्रभावावर परिणाम पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या पुस्तकातून एक तरी पान दररोजचं वाचन केलंच पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्तही वाचन करा. अभ्यासक्रम तर करायचंच आहे तुम्हाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परत एक सांगायचं आहे, महाविद्यालयात तुम्ही अभ्यासक्रम करत असताना नुसत्या काही ग्रंथ मोठं आहे ग्रंथालय आपलं, आणि या ग्रंथालयात एक आता त्या विषयासंबंधी रेफरन्स बुक पुष्कळ आहे, ते वाचा. त्याच्यातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकतो. एक ग्रुपमध्ये तुम्हाला छोटीशी माहिती भेटतो, पण ते महाविद्यालयाच्या रेफरन्स त्याच्या संबंधित पुस्तकं पुष्कळचे आपल्याकडे आहे, ते वाचा. त्याच्यावरून तुम्ही सविस्तर एक वेळा तू वाचल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुक आता फेकून द्या. उदाहरणार्थ 2 डिपार्टमेंट आपल्या इथं असे आहे, सायन्सचे, बॉटनी आणि झुलॉजी. त्यांचं एक बी टेक्स्टबुक आपल्याकडे नाही आहे विषयासंबंधी. ते सगळे रेफरन्स सोडवतात. आणि रेफरन्स पुस्तकामुळे वाचन केल्याने तुम्हाला एक वेळा वाचन केलं की त्यांना तुम्हाला नेहमीच त्याच्या पॉईंटवरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळता येते. सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळतं. वाचन ही जीवनाची गरज आहे. आवड निर्माण करणं वाचनाची परत आपल्याला, ते दररोज आपल्याला त्याची आवड निर्माण करावी लागते. सकाळी उठलं का आपण ते न्यूजपेपर जसं येतो आपण वाचन करतो, तशा प्रकारे एक आवड असली पाहिजे. आणि आपल्या घरात पुस्तकं असणं आवश्यक आहे. ज्या घरात पुस्तक नाही त्या घरच हे समजायचं नाही की तिथं काही होऊ शकत नाही. म्हणून आजच्या युगात नावाची तंत्रज्ञान एक मोठं साधन वाचणं एक आवश्यक आहे, असं आपण दोन शब्द संपवतो माझी माहिती. आपण आयोजकांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं त्यांचे धन्यवाद मानतो. संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो. मी आपले 2 शब्द समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तायवाडे सर. मार्गदर्शन सरांविषयी विस्तृत माहिती आपण त्याबद्दल एकदा धन्यवाद. यानंतर काव्यवाचकामध्ये सर्वात प्रथम मी काव्य वाचनाची सुरुवात ही आपल्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख यांच्यापासून करतो. गजबे सर कुसुमाग्रज यांची याचक ऑडियो ठीक कीजिए राउत सर. ऑडियो ठीक कीजिए राउत सर. थोड़ा ऑडियो मेरा ऑडियो ठीक है सर. किसी का तुम्हें माइक आवाज आती है. माइक बंद करा. बढ़िया एकदम बढ़िया मार्गदर्शन. छान धन्यवाद. बरं, एक शक्य असल्यास सगळे माईक बंद करा, म्हणजे गजबे सरांना त्यांची कविता इथे सादर करता येईल. ओके झालं. हॅलो. हा गजबे सर, सर्वांनी आपले माईक बंद ठेवा. मी या ठिकाणी आजच्या या कथा आणि काव्य वाचनाच्या सुरुवातीला मला आवडणारी कवी कुसुमाग्रजांची प्रवासी पक्षी या संग्रहातली याचक ही कविता आपल्या समोर सादर करतो आहे. वाचन करतो आहे त्या कवितेचं शीर्षक आहे याचक. असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानेच भरत नव्हता. असा याचक त्याच्या हातातील कटोरा कशानेच भरत नव्हता. नृपाळांनी टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णांची भांडारे, तरीही तो रिताच. नृपाळांनी टाकली सिंहासने, कुबेरांनी टाकली सुवर्णांची भांडारे, तरीही तो रिताच. पंडितांनी शब्द टाकले,
पुरोहितांनी धर्म टाकले, साधूंनी सत्व टाकले, वीरांनी कर्म टाकले, तरीही तो रीताच. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी, जिथे ती उघड्या स्तनाने पाजीत होती आपल्या पोराला. मग याचक आला एका भिकारणीच्या दाराशी, जिथे ती उघड्या स्तनाने पाजीत होती आपल्या पोराला. याचक म्हणाला, माई भीक वाढ. याचक म्हणाला, माई भीक वाढ. भिकारणीने पोर बाजूला सारले आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. भिकारणीने पोर बाजूला सारले आणि स्तनावर पान्हाळलेले दुधाचे 2 थेंब त्याच्या कटोऱ्यात टाकले. कटोरा भरून गेला शिगोश अथांग समुद्रासारखा. कटोरा भरून गेला शिगोशीग अथांग समुद्रासारखा. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतो आहे पृथ्वीवर सर्वांना. आता तो याचक दाता होऊन त्या दुधाचे थेंब वाटतो आहे पृथ्वीवर सर्वांना. म्हणूनच इतके सारे होत असून माणसाची जात अद्यापही जिवंत आहे. म्हणूनच इतके सारे होत असून माणसाची जात अद्यापही जिवंत आहे. धन्यवाद. धन्यवाद गजबे सर. अतिशय मार्मिक कविता आपण इथे सादर केली. यानंतर BSc अंत्य ची श्रुती डांगे ही आपल्या समोर अरविंद जगताप यांची पुतळे ही कथा इथे वाचणार आहे. कुमारी श्रुती डांगे. नमस्कार, मी कुमारी श्रुती शिवदत्त डांगे, BSc अंत्यची विद्यार्थिनी आहे. आज मी आपणासमोर अरविंद जगताप लिखित पुतळे हा छोटासा लेख सादर करते आहे. पुतळे आता पत्ते झालेत. पुतळे अमुक ठिकाणी जायचं असेल तर पोचायला सोपं जावं या कामी येतात. पुतळे पगारवाढ किंवा जातीचे मोर्चे काढायचे असतील तर सुरुवातीचं जमण्याचं ठिकाण म्हणून कामी येतात. खूप ठिकाणी दवाडखोर पोरांचा जमण्याचा अड्डा असतो तो. खूप ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असतात पुतळे. खूप ठिकाणी कबूतर आणि कावड्यांचे अड्डे असतात पुतळे. चौकाचं नाव असतात पुतळे. भटक्या कुत्र्यांचं गाव असतात पुतळे. आरडाओरडा आणि घोषणांचं ठिकाण असतात पुतळे. गर्दीत हरवलेले निरागस मुलं असतात पुतळे. तुम्हाला शहरातलं सगळ्यात जास्त हवेचं प्रदूषण, ध्वनीचं प्रदूषण कुठे आहे हे तपासायचं असेल तर पुतळ्यांभोवती तपासा. तुम्ही कुठल्याही चौकातल्या पुतळ्यासमोर 10 मिनिटे उभे राहून दाखवा. वैताग येईल. असं वाटेल की मागच्या जन्मीचं काहीतरी पाप असेल. नाहीतर एवढ्या धुळीत, उन्हातानात, पावसा पाण्यात ताटकळत वर्षानुवर्ष उभं राहणं कुणाला आवडेल का? जिवंतपणी आपल्यासाठी प्रचंड हाल अपेष्टा सोसलेल्या लोकांना आपण अजूनही फक्त वेदना देत आहोत असं वाटतं. म्हणूनच पुतळे केवळ कोणत्या समाजाचे चिन्ह नव्हे तर त्या पुतळ्यांनी म्हणजेच त्या लोकांनी आधी आपल्याला जे आदर्श दिले ते डोक्यात ठेवून तसे वर्तन करणे हे जास्त गरजेचं आहे. हेच या छोट्याशा लेखातून सांगायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद श्रुती. छान वाचन केलं आपण. यानंतर मी एक काव्य वाचकाला इथे आमंत्रित करतो. BSc द्वितीय वर्षाची ओजस्विनी लवे ही आपल्या समोर मराठी मातृभूमी ही कविता सादर करेल अशी मी तिला विनंती करतो. राष्ट्रीय वाचन दिन निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त मी शुभेच्छा देते. मी ओजस्विनी लवे आज कविता वाचून सादर करते. ही कविता मी स्वतः लिहिलेली आहे. कवितेचे नाव आहे मातृभूमी. हे मातृभूमी, आशावादी विचारांची विरांगणा तू, आशावादी विचारांची विरांगणा तू, स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची साक्ष तू. सलाम या जगाचा त्या रणरागिणींना ज्यांना स्वराज्य रक्षणाचे दायित्व दिलेस तू. भारत मातेच वीरपुत्र आम्ही, कुणाची हिंमत आम्हाला हरवण्याची. एका शिवगर्जनेत शत्रू पळून जाईल एवढी ताकद आहे आमच्या बाहुबलाची. मराठ्यांच्या आवाजात आहे सिंह गर्जना, जी वाहते सळसळत्या रक्तातून. नाही आम्हाला माईकची गरज, आम्ही बोलतोच भारी अंतकरणातून. हृदयात धडकतो मराठ्यांचा छावा, अजूनही आठवतो त्याचा गनिमी कावा. शत्रू ही कौतुक करून थकून जाईल,
पुत्र तो मातृभूमीचा ठेवा. शिवाजी राजा अजूनही जिवंत आहे. जिजामाऊलीच्या संस्कारांनी हृदयात घर केले आहे. अरे संभाजीचे बलिदान छाती ठोकून सांगतात ही मातृभूमीच आमची जननी आहे, ही मातृभूमीच आमची जननी आहे. धन्यवाद. धन्यवाद ओजस्वी. यानंतर मी पुन्हा एकदा एका कविता वाचनासाठी बीकॉम द्वितीय वर्षाच्या नेहा वर्मा यांना इथे निमंत्रित करतो. नेहा वर्मा फमू शिंदे यांची आई ही कविता इथे सादर करणार आहे. नमस्कार, माझे नाव नेहा वर्मा. माझी कविता आई आणि यांनी लिहिलेली कविता आहे फमू शिंदे सरांची. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजगजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसले कुठंच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पाल उठतात, जत्रा पांगते पाल उठतात, थोडक्या जमिनीत कुमाडे दाटतात. आई मनामनात तशीच जाते ठेवून काही, आई मनामनात तशीच जाते ठेवून काही. जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, बातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान. विजून गेली अंधारात ती, सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. येतात जातात, पिकं येतात जातात, माती मात्र व्यापुढच तिची कधीच भागत नाही तहान. दिसत नसेल डोळ्यांनी तरी, दिसत नसल्या डोळ्यांनी तरी, शोधत गेलो खोल खोल ती सापडतेच अंतःकरणातली खाण. याहून का निराळी असते आई, अहो याहून का निराळी असते आई. ते घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, आई खरंच काय असते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, आणि धरणीची खाय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी. सरतही नाही पुरतही नाही, सरतही नाही पुरतही नाही. धन्यवाद. धन्यवाद नेहा. खूप सुंदर पद्धतीने आपण आईचं महत्व इथे विशद केलं आहे. यानंतर BA अंत्यचा प्रीतम आंबोने याला मी विनंती करतो की त्याने अंधश्रद्धा की फसवणूक या कथेचं वाचन करा. धन्यवाद सर संधी दिल्याबद्दल. मी आपल्या कथेला सुरुवात करते. अंधश्रद्धा एक फसवणूक. समाजामध्ये असे अनेक लोक असतात जे स्वतःवर विश्वास न ठेवता इतरांनी बोललेले शब्द प्रमाण मानतात. हे तेच लोक असतात जे आपल्या बुद्धीचा पाहिजे त्या प्रमाणात उपयोग करतात, करीत नाही. इतरांच्या वाणीच्या स्वाधीन आपली बुद्धिमत्ता करीत असतात. असे व्यक्ती मनाने खूप भिकले आणि बुद्धीने निश्चय असतात. त्यांना आपण आपल्या भाषेमध्ये मूर्ख व्यक्तिमत्व असणारे पण म्हणू शकतो. त्यांना मूर्ख यासाठी म्हणता येईल की ते आपल्या बुद्धीला कसलाही त्रास देऊ पाहत नाही आणि आपला मेंदू हा झोपवूनच ठेवीत असतात. त्यातला त्यात हे श्रद्धाळू पण फारच असतात आणि यांच्या श्रद्धेवर अतिरेक करण्यासाठी त्यांच्या मूळ हेतू पैसा, नाव, प्रसिद्धी आणि भोगीविलास असतो. असे लोक येतात आणि पार अशा श्रद्धाळू लोकांच्या सत्यानाश करून बसतात. जेव्हा पण श्रद्धेचा विषय दिसतो कळत न कळत अस्पष्टपणे त्याची दिशा धर्माकडे वळताना दिसते. पण आपण धर्माबद्दल न बोलता ज्याप्रमाणे मानवाची त्याचप्रमाणे धर्माची फसवणूक करणाऱ्या होंडूबद्दल विचार करू. समाजात किंवा सर्वत्र जे बेरोजगार असे लोक असतात त्यांना आधीच माहिती असते की चमत्कार हा काही नसतो. त्यांना हे ठामपणे माहिती असते की बाकी कोणालाही काही मनुष्य पाण्याला सहजतेने मूर्ख बनवता येते. त्यांना माहिती असते की मोजके अभ्यासू आणि चिकित्सक बुद्धिवाले लोक सोडले तर बाकी सर्व मूर्खाचाच बाजार असतो. बस एखादा समाजात असा श्रद्धावान मनुष्य असतो हा एकाला तो कळतो व त्याला अंधश्रद्धेचे इतके भयानक अमृत पाचतो की बस त्या होंडू बाबा बदल
जर कोणी ब्रह्म शब्दही काढला तर मनुष्य त्यासाठी प्रत्यक्षात मरायला सुद्धा तयार असतो. आता समाजामध्ये हा बंडू आपले वर्चस्व कसे प्रस्थापित करतो याचा जर विचार केला तर तो बंडू वरीलप्रमाणे एक श्रद्धाळू असतो, तर एक तर तो त्या शब्दाबद्दल आणि संपूर्ण अभ्यास करून सज्ज असतो आणि पक्षी बसवायची फांदी फुटावी या प्रकारचे असते. हा एक व्यक्ती त्या भोंडूचा भक्त बनतो. मग हाच भक्त संपूर्ण समाजात भोंडूचे कोळवे पेरतो. मनुष्य हा भिता आहे याचा फायदा त्या भोंडूला होतो. मनुष्य प्राण्यामध्ये काही पटवून सांगण्याची खूप उत्तम कला उगत असते. ते असे काही मध्ये पटवून सांगण्याची खूप उत्तम कला अवगत असते. काही पटवून सांगतात की व्यक्ती ती गोष्ट जो तो भोंडू म्हणत असतो त्यांना खरीच वाटत असते. व्यक्ती तो इतकी आत्मसात करतो की त्याला ती कल्पना वास्तविकतेमध्ये जाणवत असते. तिला हॅल्युसिनेशन असे म्हणतात. अशा भोंडू बाबाचे नाव जर सांगायचे झाले तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. राम साई, राम रहीम, निर्मल बाबा आणि यावर विश्वास ठेवणारे सुरुवातीला आपल्यापैकी काही होते. महत्वाचा मुद्दा आहे हा की मानव समाज अशा अंधश्रद्धेला बळी का पडतो. याचे उत्तर माझ्या मते असे देता येईल की प्रत्येकच मनुष्य हा स्वतःपेक्षा आणि उच्च अमृत अशा शक्ती वा संकल्पनेला मानत असतो. याला देव असे म्हटले जाते. आता देव म्हणजे काय, तर देव म्हणजे जो चमत्कार करतो तो देव नाही, तर समाज मनुष्याच्या सुख हितासाठी मानवाची जाणीव करून देतो तो देव असे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणतात. मला चमत्कार करणारा देव आणि याबद्दलची भीती असते. देवाबद्दल भीती कशी, तर देव आहे तर दानव सुद्धा आहे आणि आपल्याला आपल्या डोक्यामध्ये एकदम घट्ट बसले आहे की देव आहे, दानव आहे, साहजिकच भूत सुद्धा आहे. आपल्याला देवाच्या नावावर भीती दाखवली जाते आणि त्या भीतीच्या प्रक्रियेतून माणसाचे व्यर्थ संक्रमण श्रद्धेतून होते. आपल्या कोणालाही या देव, जादूटोणा, तंत्र मंत्र या बाबीपासून घाबरायची गरज नाही. या सगळ्या अफवा आहे. मुळात या बाबींमुळे सत्यता नाही. जर सत्यता असती तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना मारण्यासाठी बंदुकीची गरज पडली नसती. तर स्वतःला मानसिक म्हणून घेणाऱ्यांनीच त्यांना केवळ मंत्राची फूक मारूनच संपवले असते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठेवलेले लाखो रुपयांचे बक्षीस अशा मानसिकांनी पटकावले असते. पण आज एकानेही ती रक्कम मिळवलेली नाही. यावरून समजूनच येते की अशी काही शक्ती नाही. नरेंद्र दाभोळ ही अशी व्यक्ती आहे की ज्यांनी अंधश्रद्धेवर भलमार प्रहार केला. जेव्हा अशा तांत्रिक, मानसिक आणि देव नावांच्या ठेकेदारांना असे वाटले की आपले कमाईचे दुकान बंद होत आहे आणि कुठतरी धर्मावर लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, तर म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना खून करून त्यांना संपविण्यात आले. गरज, आपण ही अंधश्रद्धा समूळ नष्ट करू शकतो. गरज आहे ती अभ्यास, वाचन, सतत विवेक बुद्धी आणि नंतर एक विचारांचे संघटन. डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेच आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मानवाला गरज आहे सर्वांगीण विचार क्षमतेची आणि प्रश्न आकलन क्षमतेची. मानवाला हे असे आहे का, हा प्रश्न जेव्हा पडू लागेल आणि त्याचे उत्तर तो स्वतःच बुद्धी अभ्यासाने घेऊ लागेल, तेव्हा निवड अंधश्रद्धा नाही तर प्रत्येक त्याच्या कार्यात यशस्वी होईल. गरज आहे प्रयत्नाची आणि तो आपण सर्व मिळून करू. धन्यवाद सर, संधी दिल्यावर. धन्यवाद प्रीतम. खूप छान कथेचं वाचन आपण इथे केलं. यानंतर एक कविता आपल्या समोर घेऊन येत आहे. कुमारी साक्षी धनविजय, BA अंत्यची आणि ग्रेस यांची निरोप ही कविता ती वाचन करेल अशी मी तिला विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना राष्ट्रीय वाचन दिनाच्या शुभेच्छा. मी BA अंत्यची विद्यार्थिनी साक्षी संजय धनविजय आपणा समोर कवी ग्रेस यांची निरोपी कविता सादर करीत आहे. मी खरेच दूर निघालो, तू येऊ नको ना मागे. पाऊस कुठेतरी वाजे, हृदयाचे तुटते धागे. शेतावर ढग अडलेला,
घे त्याला मागून पाणी, झाडावर कोकिळ येता घे मागून एक विराणी. या फुलपाखरांनाही ती उरेल मरणा वाचून, सगळ्याच ऋतूंना मिळते दुःखाची उत्कट दान. भरपूर सोडली आहे पडवीत निजला जागा, अन दूर तुझ्याहून दूर प्राचीन फुलांच्या बागा. थिजलेल्या वेळून मधला लागतील तुलाही वारा, पाऊस थांबल्यावरही ताऱ्यांच्या पडतील गारा. उद्ध्वस्त मंदिरे येतील नजरेत तुझ्या दीप्तीने, खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने. माझ्याहून गर्द मिठीचा अंधार गळ्याला येईल, शिल्पास रूप देणाऱ्या हातांचा विळखा होईल. तळहाताचा फोड फुटणार अशा अनुराधे, वेदनेस नसते वीण पडछाया तुडवीत जाणे. अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे. धन्यवाद सर. धन्यवाद साक्षी, खूप खूप धन्यवाद. यानंतर विलास सिंदगीकर यांची आभाळ माया ही कविता शुभम दिघोरे सादर करेल अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. ही कविता आभाळ माया. पावसारे पावसारे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरू दे, शेत खूप पिकून पिकून मला तुम्हाला बरं होऊ दे. पंक्ती ग मला दिवा होऊन जळू दे, गरीबाच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुंके गालांना वाटू दे. परी मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे. धन्यवाद सर. धन्यवाद शुभम. यानंतर आचल लोखंडे BA चतुर्थ सत्रांच्या या स्वतःची स्वलिखित बाबा ही कविता इथे वाचन करेल असं मी त्यांना विनंती. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाबा. सादर करते बाबा कविता. काय लिहू मी बाबा तुमच्याविषयी, काय लिहू मी बाबा तुमच्याविषयी, शब्द अपुरे पडतात. कधी मित्र तर कधी आई तुम्ही आमचे बनतात. कधी आईची कमी भासली नाही, सदैव मायेचे छत्र तुम्ही बनले. तुमच्यासारखे बाबा मला मिळूनी खूप मोठे भाग्य हो मला लाभले. दिवस रात्र कष्ट करूनी पूर्ण करता गरजा आमच्या. कसे हो बाबा तुम्ही सगळे समस्या एकटे झेलतात. अजून किती कष्ट कराल बाबा आमच्यासाठी, आमचे सर्वस्व आहात बाबा तुम्ही. देव कधी मी बघितला नाही, पण आमच्या आयुष्यात देव आहात व बाबा तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद आचल, खूप खूप धन्यवाद. यानंतर एक शेवटचा सहभागी इथे आहे, तो म्हणजे वैभव पवनीकर, BCom द्वितीय वर्षाचा. आपल्यासमोर मी एक भिकारी या कथेचं वाचन करेल अशी मी त्याला विनंती करतो. धन्यवाद सर. माझे नाव वैभव ओमकार पवनीकर आहे. मी आपल्यासमोर भिकारी आणि मी व्यापारी ही कथा सादर करत आहे. ही कथा दिवेश कांबळे यांनी लिहिली आहे. एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागत असताना त्याला सुटाबुटात एक मनुष्य दिसतो. त्याला पाहून त्याला वाटते की याच्याजवळ भीक मागितली तर हा आपल्याला चांगलीच भीक देणार. तो त्याच्याजवळ जाऊन त्यांना भीक मागतो. त्यावर ते शेठजी म्हणतात, तू तर नेहमी इतरांकडून काही ना काही मागतच फिरतो, पण तू कुणाला काहीतरी त्या बदल्यात देतो का? शेठजीने असे म्हटल्यानंतर भिकारी विचार करू लागतो. शेठजी त्यानंतर म्हणतात, जर तुझ्यापाशी मला देण्यासाठी असेल तरच मी तुला भीक देईल. तेवढ्यातच स्टेशन येते आणि स्टेशनवरून शेठजी उतरून जातात. त्यावर भिकारी मनातल्या मनात विचार करतो की मी भिकारी आहे, माझ्यापाशी कोणाला काय देण्याची ऐपत असेल, काय देण्याची ऐपत असेल. एवढ्या बोलल्यावर तो खूप विचार करतो आणि त्याच्या मनात खूप शेठजीचे ते वाक्य खूप गोंधळ घालीत असते. त्याच्यावर तो खूप बराच वेळ विचार करतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो स्टेशनवर परत येतो. परत आल्यानंतर तो तिथेच बसून विचार करतो की मी भिकारी आहे. मीच स्वतः लोकांकडून भीक मागित असतो, तर लोकांना बदल्यात मी काय देत असावे.
त्यानंतर तो असा पण विचार करतो की मी भिकेच्या बदल्यात लोकांना काही देत नसेल, त्यामुळे मला भीक अधिक मिळत नसावी असा विचार करतो. मी तरी काय द्यावं, लोक माझ्याजवळ काही नाही असा विचार करत तो स्टेशनवर बसला असतो. बराच वेळ निघून जातो. भिकाऱ्याच्या मनात खूप विचाराचा घुमाकूळ चालू असतो. त्याच्या मनात विचार येतो की जर मी स्वतः भिकारी आहे, मी इतर व्यक्तीला भिकेच्या बदल्यात काही देईल तर मला पण लोक काहीतरी देणार. यावर विचार करता करता त्यांना स्टेशनच्या लगतच्या फुलझाडांकडे लक्ष जातो आणि तो विचार करू लागतो की ही सुगंधित फुले मी तोडून जर या बदल्यात भिकेच्या बदल्यात मी लोकांना देईल तर मला अधिक भीक देईल असा विचार करतो. आणि त्या फुलझाडांजवळ जाऊन काही फुले तोडून पिशवीत घालतो. तो स्टेशनवर गाडी येते आणि त्या गाडीत जातो आणि लोकांना भीक मागतो. जो कोणी त्याला भीक देत असेल त्या बदल्यात तो पिशवीतली काही फुले काढून भिकेच्या बदल्यात देत असे. त्यानंतर भिकेच्या बदल्यात देत असे. भिकाऱ्याचे हे पाहून लोक पण आनंद होत असे. आणि त्यानंतर असे बरेच दिवस काही चालले. त्या भिकाऱ्याला कळलेच नाही की आपण भिकाऱ्यावरून कधी व्यापारी बनलो. काही वेळा तर खूप त्याला भीक मिळत असे. ज्यावेळेस फुलझाडांची फुले नसत त्यावेळी लोक पण त्यांना भीक देत नसे. असे कित्येक दिवस निघून गेले आणि एकदा स्टेशनवर गाडी आली. तो नेहमीप्रमाणे भीक मागायला गेला. त्याने पिशवीत फुले भरले. त्याच डब्यात त्याच वेळी ते शेठजी त्याला सुटाबुटात दिसले. तो पटकन त्या शेठजी जवळ गेला आणि म्हणाला, बघा शेठजी, आज तुम्ही मला भीक द्या. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे ही ताजी आणि सुंदर सुगंधित फुले आहेत. त्यांनी भिकाऱ्याने शेठजीला भीक मागितली आणि शेठजीने भीक दिली आणि बदल्यात ती सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेठजी खूप खुश झाले आणि म्हणाले, वाह, क्या बात है, आज तूही माझ्यासारखा एक व्यापारी झाला. एवढे बोलून शेठजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालते झाले. पण त्या शेठजीने बोललेले ते वाक्य त्याच्या मनात घर करून गेले. ते सततच त्या गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. त्याला आपल्या जीवनाचे सकारात्मक बदल घडून आल्याची जाणीव झाली आणि आपल्याला सकारात्मक जीवनातील गुरु किल्ले आपल्या हाती लागले हे त्याला कळले. विचार करीतच तो गाडीतून खाली उतरला आणि आकाशाकडे नजर वळवून मोठ्याने ओरडू लागला, मी भिकारी नाही, मी व्यापारी आहे. एवढ्यातच स्टेशनवरील लोक त्याच्याकडे बघू लागले आणि त्यानंतर तो त्या स्टेशनवर कधीच आला नाही. एक वर्षाचा काळ उलटून गेला. तो त्या स्टेशनवर आला नाही. त्या स्टेशनवर 2 सूटबुटातील माणूस दिसले. त्याच गाडीत एकाच डब्यात शिरले आणि त्यातील एक सूटबुटातील माणूस पहिल्या सूटबुटातील माणसाला नमस्कार करतो आणि ओळखलं काय मला असं विचारतो. त्यातील दुसरा सूटबुटातील माणूस म्हणतो, नाही, मी तुम्हाला ओळखलं नाही. मला कदाचित वाटते की आपण पहिल्यांदाच भेटलो. एवढे बोलल्यानंतर दुसऱ्या सूटबुटातील माणूस म्हणतो, नाही, ही आपली तिसरी भेट आहे. त्यानंतर पहिला सूटबुटातील माणूस आपली ओळख काढून देतो आणि त्याला सांगतो की मी तो भिकारी आहे आणि ज्याला तुम्ही मला शिकवले की प्रकृतीच्या नियमानुसार आपण घेण्याचा व्यवहार शिकवला. दुसऱ्यातील माझ्यातील सकारात्मक विचाराची जागृती केली. एवढे बोलतो आणि ते दोघेही निघून जातो. हा भिकारी एक मोठा फुलाचा व्यापारी बनतो. असे सकारात्मक विचार जर आपल्याला दिसत नसेल, त्याचप्रमाणे कोणाला दिसत असेल तर त्यांचे ऐकून घेणे आपल्या जीवनातील गरजेचे आहे. या कथेवरून एवढंच लक्षात येते. धन्यवाद सर. धन्यवाद. वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी आता आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बोरटकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. हॅलो सर. आज राष्ट्रीय वाचन दिन. हॅलो सर. येता आवाज माझा? हो सर, येतोय सर आवाज. स्टुडंट बोलत आहे कोणीतरी सर, एक मिनिट. बाकीचे लोक माईक ऑफ करा. हॅलो सर. हा बोला, काय म्हणताय बोला. सर मला एक कविता म्हणायची आहे. एक मिनिट सर, परमिशन आहे का कविता म्हणतो मध्ये? ठीक आहे, बोलतो. ओके ओके ओके. नमस्कार, माझे नाव भारती विठ्ठल लेराडे. मी BSc सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. आज सर्वप्रथम राष्ट्रीय वाचक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी आज कविता वाचत नाही आहे, म्हणत आहे. आणि मला हॅलो हा बोल. आवाज येत आहे तुझा. हमारी हिम्मती में आकाश आकाश सारा जब भी खुले कभी ना ढले जो ही सितारा विशाल हमारी हिम्मती में आकाश सारा जब भी खुलेगी जागे न तारा हथेली तेरे खाए सब अधूरी किसने लिखी है नहीं जानना है समझाने उनको नहीं तो कोई समझना है उनको अपना कर्म है अपने कर्म से खुद को पर अपना उभरना है खुद को अंधेरा मिटाए जैसे पहचान संसार सारा हमारी हिम्मती में आकाश हमें ही तो पहले पहुंचना वहाँ है यह पे चलना नई पीढ़ियों को उन्हीं रास्तों को बनाना साथ ले ले अगर ना कोई मला इथं गाण्याची संधी दिली त्यामध्ये मी सर्व सरांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. ओके भारती. बोरटकर सर आता आपले इथे विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती. आज 19 जून राष्ट्रीय वाचन दिन आपल्या महाविद्यालयात पहिल्यांदाच साजरा होत आहे. आणि आता या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण प्रत्यक्ष कोणता कार्यक्रम घेऊ शकत नाही.
शासनाच्या नियमाप्रमाणे आपण आभासी पद्धतीने हा कार्यक्रम घेत आहोत. मी सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक मंडळाचे विभाग प्रमुख डॉक्टर गजबे, तसेच प्राध्यापक मांडवकर, प्राध्यापक राऊत, सोबत प्राध्यापक बावनकुळे, प्राध्यापक आवणकर आणि इतर सर्व उपस्थित ऑनलाईन पद्धतीने जोडलेले सर्व प्राध्यापक वर्ग, त्यांनी कविता आणि कथा वाचन केले ते सगळे विद्यार्थी, सोबत आजचा हा ऑनलाईन कार्यक्रम ऐकत असलेले संपूर्ण विद्यार्थी. दरवर्षी आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो. यावेळेस शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज आपण राष्ट्रीय वाचन दिन साजरा करतो आहोत. या राष्ट्रीय वाचन दिनाला लाभलेले मार्गदर्शक श्री आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री दिनकरराव तायवाडे, मला ते हे माहित नव्हतं आतापर्यंत की पन्नीकर कोण आहे, आणि तायवाडे त्याच्या सुंदर रीतीने पन्नीकरांबद्दल माहिती दिली. ते केरळमधले ग्रंथ चळवळीचे प्रणेते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच हा राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रम होत आहे. ग्रंथालय म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर इथे पुस्तकांचं कलेक्शन, आणि पुस्तकाचं कलेक्शन असताना ते पुस्तकं सांभाळण्यासाठी कोणती व्यवस्था पाहिजे हे आपल्याला जोपर्यंत त्या व्यवस्थेमध्ये आपण जात नाही तोपर्यंत कळत नाही. पुस्तकं सांभाळताना त्यांचा ऍक्सेशन नंबर देणे, त्यानंतर ते मुलांना किंवा वाचकांना कसं वितरित करणे, ते परत आल्यानंतर कसं घेणे, त्याचा सांभाळ करणे वगैरे वगैरे हे सगळे शास्त्र आहे, आणि त्याचा अभ्यास करूनच त्या गोष्टी कराव्या लागते. आणि पुस्तक हा जो साठा आहे तो साठवू शकत नाही, आणि हा साठा जो साठवला तर आपलं कोणतं नुकसान आहे. आपल्याकडे जर 1000 रुपये असले खिशामध्ये तर आपण सांभाळून ठेवतो, तीनदा जाऊन पाहतो खिशे पडतो की आहे की नाही बरोबर. पुस्तकांना एवढं का महत्व द्यायचं, एकदा ठेवलेलं आहे, पाहिलं त्याला 2 वेळ ठेवून दिलं, पण आपण त्याला महत्व देतो. त्याच्यासाठी संपूर्ण एक यंत्रणा आपण राबवतो. लायब्रियन, असिस्टंट लायब्रियन, त्यानंतर क्लर्क्स, अटेंडंट, हे सगळी सिस्टीमचा भाग आहे. कशासाठी आहे, ते पुस्तकं सांभाळायसाठी, हे भंडार सांभाळायसाठी. आणि भंडार आपण का सांभाळतो याच्या मागचं लॉजिक जर तुम्ही पाहाल तर तेच मुळात. हा, 1 मिनिटात ही लिंक बंद होऊ शकते, कारण वेळ संपत आलेला. मी दुसरी लिंक टाकली आहे मेसेज मध्ये, त्या लिंकवर जॉईंट होता येईल लगेच बंद झाल्याबरोबर. ओके ओके ठीक आहे. मेसेज मध्ये टाकली आहे लिंक मी नवीन. ठीक आहे, बंद झाल्यानंतर मी ते कनेक्ट करीन. ओके, हो सर. तर हा ठेवा आपण सांभाळण्यासाठी ही सगळी यंत्रणा उभी करत असतो. मग हा ठेवा एवढा महत्वाचा का? 1000 रुपये सांभाळता आपण जेवढं कॉशियस असतो तेवढंच पुस्तकं सांभाळताना असतो का, याचा विचार आपण करावा. 1000 रुपये तुमच्या खिशातून पडले तर आपण खूप अस्वस्थ होतो. पण मित्रांनो, एक पुस्तक जर आपलं गहाळ झालं तर आपल्याला तेवढं का वाटत नाही जेवढं ते वाटायला पाहिजे, कारण आपण त्या पुस्तकाचं महत्वच जाणत. पुस्तकाचं ज्या दिवशी आपण महत्व जाणतो त्या दिवशी आपल्याला त्या 1000 किंवा 5 जे काही पैसे आपल्या खिशातून हरवलेले आहे, पडलेले आहे, त्याच्यापेक्षा ते पुस्तक हरवण्याचं दुःख जास्त होईल.
याचं कारण असं की पुस्तक वाचल्यानंतर जो विचार तुमच्या मनात प्रवेश केला तो विचार मात्र त्या 1000, 2000, 5000 रुपये हरवल्यापेक्षा कितीतरी मोलाचा असतो. आणि ते विचार तुमच्यात रुजावे, त्यायोगे तुम्ही सुसंस्कृत व्हावे, एवढं मोठं काम ते पुस्तक करत असते. आणि ते कोणत्याही रुपयाच्या साठ्यापेक्षा कितीतरी अमूल्य असते. आणि म्हणून पुस्तकालय, ग्रंथालय हा एक अमूल्य साठा आहे. हा साठा जेव्हा आपण नॅक सारख्या चमूला महाविद्यालय समोर जातं तर माझ्या एक लक्षात आलं की नॅकची चमू पहिल्या प्रथम महाविद्यालयामध्ये पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा त्यांचे निरीक्षण करते त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा महाविद्यालयाचं वाचनालय, ग्रंथालय पाहायचं असतं, लायब्ररी पाहायचं असतं. पहिल्यांदा त्याचं निरीक्षण ते करतात, कारण त्यांना माहित आहे की ज्या महाविद्यालयात ते वाचनालय, ग्रंथालय समृद्ध आहे त्या महाविद्यालयामध्ये सुसंस्कृत, संस्कारित मुलं घडवण्याची प्रक्रिया ही चालू आहे. आणि म्हणून जेव्हा आपण पुस्तकं वाचतो त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर ती पुस्तकं वाचताना नकळत का होईना आपल्यामध्ये जे संस्कार साठवले जात आहे त्याचं मूल्य जाणार. ते अतिशय मोलाचे संस्कार आहे जे कायम तुमच्या सोबत राहणार, कायम. पण जसं तुम्ही वाचता तसे तुम्ही घडत जाता. आणि मला विद्यार्थी मित्रांना एक सांगायचं आहे की तुम्ही वाचन भरपूर करा आणि त्याचबरोबर तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा फारसं न वाचता लिहिता त्यानंतर तुम्ही बरंचसं वाचन केल्यानंतर लिहिता, यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही लिहून पहा, प्लॅन करा तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या कागद आणि पेन्सिल घ्या आणि त्याच्यावर तुमचे जे काही विचार आहे, तुमच्या मनात जे आहे ते बाहेर काढा, लिहून पहा. त्यानंतर एखादा महिना, 2 महिने तुम्ही पुस्तकं वाचा, कोणतंही साहित्य, चांगलं साहित्य वाचा, आणि त्यानंतर तोच विचार पुन्हा लिहून काढा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या विचारामध्ये खूप फरक पडेल. हे काय झालं? हा फरक का पडला? कारण तुम्ही वेगवेगळ्या लेखकांचे विचार जाणलेले आहेत. तुमचं मन समृद्ध होत चाललंय, विचार समृद्ध होत चाललेले आहे. तुमच्या डोक्यात ज्ञानासोबतच समाजामध्ये काय चालू आहे, कसं वावरायला पाहिजे याचे संस्कारित भाव आपोआप रुजत आहे. आणि म्हणून कोणतीही कथा लिहून काढा, कविता लिहून काढा, कथा लिहून काढा, त्याचं काही दिवसानंतर पुन्हा त्याला वाचा, त्या कवितेला ठेवून द्या तशीच, पुस्तकं वाचा, पुन्हा काही दिवसानंतर ती कविता पहा. तुम्हाला असं वाटेल त्या कवितेमध्ये काही शब्द बदलायला किंवा काही भावना बदलायला. तर हे एक स्पॉन्टॅनियस चाललेलं एक काम आहे. कारण आजकाल उठला सुटला कोणीही लिहितो, तो एखादी प्रसिद्धी थोडीशी भेटत असेल पण नंतर नाही भेटत. याला कारण असं आहे की तो वाचनानं समृद्ध झाला नाही. तर एखादी कथा लिहिली असेल, बरंच नावही थोडस लक्षात आलं असून लोकांच्या, परंतु तो टिकत नाही. कारण काय की त्याचं वाचन हे समृद्ध नाही. म्हणून लेखक खूप महत्वाचे काय, कारण त्यानं लिहिलेलं तो असेल, त्यांनी 1 महिना लागला असेल, एखादी कादंबरी लिहिली असेल 2 महिने लागले असेल, पण ते 2 महिने म्हणजे 2 महिने नाही. त्यानं जन्मभर जे ज्ञान साहित्य आपल्या डोक्यामध्ये समृद्ध केलेलं, साठवलेलं आहे, ते समृद्ध झालेलं आहे. ते जन्मभर जितके वर्ष त्याला लागली, 30-35 वर्षाचा तो असेल, 40 वर्षाचा असेल, तर त्याला त्या 40 वर्षामध्ये मिळालं ज्ञान उतरवासाठी तो 1 महिना लागलेला आहे. त्यानं फक्त 1 महिन्यात केलं असं नाहीये, ते 40 वर्ष तुम्ही काउंट करा. आणि म्हणून त्या लेखाचं, त्या कवितेचं, त्या जो काही कथा असेल त्याचं मोजमाप त्या 1 महिन्यात त्यानं लिहिलेल्या मानधनात नाही करत आहे. त्याच्या 35-40 वर्षाच्या ज्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत त्याचं ते मूल्य आहे. म्हणून मला एक आठवते, शेक्सपियर बद्दल म्हटलं होतं कोणत्या तरी कंट्रीने की, मला वाटते वार मधली गोष्ट आहे ती, आणि इंग्लंडला म्हटलं की आम्ही तुम्हाला मुक्त करून टाकू, तुम्ही फक्त तुमचा शेक्सपियर द्या.
इंग्लंडने ते नाकारलं. का मूल्य होतं? एक शेक्सपियर होता, देऊन टाकला असतो. कितीतरी लोकांची प्राणहानी वाचली असती. परंतु इंग्लंडने तो विचार नाही केला. शेक्सपियर हा का दिला नाही? कारण तो तसा शेक्सपियर जन्म घेऊच शकत नाही. कितीतरी शतकं वाट पाहावं लागेल आणि असा शेक्सपियर आपल्याकडे झालाय. तो आपला अनमोल ठेवा आहे, तो देता येत नाही. हे असं मिळते ते फक्त वाचनातून. तोपर्यंत तुम्ही वाचन करत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये तुम्ही डेव्हलप होत. तुम्ही जितके डेव्हलप होत जाल तितके तुमच्या वागण्यामध्ये फरक पडत जातो. तुम्ही सुसंस्कृत होत जाल. म्हणून वाचन भरपूर करा आणि वाचनानंतर लिहून काढा. तुम्हाला जर लिहिण्याची आवड असेल, तुम्हाला कथालेखक वगैरे काही असं डोक्यात असेल तर लिहून काढा. लिहिण्यामुळे काय होते की तुम्ही तुमचे विचार, तुम्हाला काय तुमच्या डोक्यात आलंय ते लिहून बाहेर काढतात. ते निघतात बाहेर आणि तेव्हा तुम्हाला समजतं की अजून वाचलं पाहिजे. आणि नेहमी हा वाचनाचा जो प्रश्न हा कंटिन्यूस राहिला पाहिजे नेहमीसाठी. मला माहिती मी अजूनही वाचतो. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर मी पुस्तकं बाहेरून विकत घेऊ वाचतो. कधी मिळत असेल लायब्ररीमधून, त्यावेळेला माहित आहे मी लायब्ररीमध्ये सुद्धा बाहेरची पुस्तक बोलवतो आणि मी स्वतःच्या खिशात ते पैसे लावून मी पुस्तक घेतो आणि ते वाचत बसतो. या मला वाटते या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये कमीत कमी 70 नॉवेल्स मी वाचले. ती भाषा कोणतीही असो, कोणतीही म्हणजे मला समजते. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना मला सांगायचं की इंग्रजी नॉवेल्स वाचा, इंग्रजी कविता वाचा. कारण इंग्रजी कविता जेव्हा वाचता तुम्ही, ते कविता वाचत असताना तो शब्द जो आहे तो डिक्शनरी शोधता येतो, परंतु तो शब्द कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला गेला आहे याच्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धी वापरावी. इंग्रजीमध्ये कादंबरी आहे, ज्या आवडते कोणतेही प्रकार असेल ते वाचा. कारण ते वाचत असताना तुम्ही आपोआप डिक्शनरी चालताय, एखादा शब्द भटकला तर, आणि तुमची व्होकॅब्युलरी वाढते. कारण लँग्वेज ही तुमची समृद्ध झालीच पाहिजे. चांगली लँग्वेज तुमचं चांगलं व्यक्तिमत्व दाखवत असते, प्रदर्शित करत असते. तुम्ही कसे आहे, तुम्ही काय बोलता याच्यावर डिपेंड असते. म्हणून अतिशय उत्तम जर तुमचा पर्सनॅलिटी असायला पाहिजे तर तुम्ही खूप सुंदर आहे म्हणून तुमची पर्सनॅलिटी उत्तम होते असं नाही, पण तुम्ही काय बोलता, समोरच्यावर कसा प्रभाव टाकता याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व हे अवलंबून असते. म्हणून वाचन हे समृद्ध झालं पाहिजे. या वाचन दिनानिमित्त मी आज डॉक्टर प्रशांत राऊत यांचे अभिनंदन करतो. त्यांनी भारताचा इंडिया हा एक कविता संग्रह प्रकाशित केला. अतिशय मी वाचले तसं पूर्ण कविता वाचलेल्या आहेत. मला आवडलं काय की तो फार आवडलं. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या प्रसंगी कारण कसं आहे ते ऑनलाईन बोलताना मलाही अडखडल्यासारखं वाटते. प्रत्यक्ष असताना भरपूर आपले काय आहे ते बोलता येते असं मला वाटते. तरी याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे कदाचित तो हे कोविड परिस्थिती निवळत आहे तर कदाचित होऊ शकते तो प्रत्यक्ष होईल, तेव्हा अजून काही बोलता येईल. तर मी फक्त एक कवी या माझ्या भाषणाची सांगता करतो. तर कवी ग्रेसनची कविता आहे, अतिशय सुंदर, आईवरची कविता अतिशय सुंदर आहे ती कविता. ती कविता मी म्हणतो, गातो नाही, म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर ती कविता आहे, आईवरची कविता आहे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून, हा किती सुंदर. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. तेव्हा वारा ही सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. एक शेवटचं कळव अजून सांगतो तुम्हाला, म्हणतो. अंगणात गमले मजला, शब्दप्रयोग बाकी सुंदर केला. अंगणात कळले मजला नाही म्हटलं,
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. जेव्हा ती आई गेली तेव्हा कवीला कळलं, जेव्हा कवी बाहेर अंगणामध्ये बसलेले होते त्यांना कळलं की माझे बालपण संपलेले आहे. बालपण केव्हा संपते? जेव्हा त्याचे आई वडील जातात, पर्टिक्युलरली आई जेव्हा जाते तेव्हा बालपण संपते. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर झुळकट तेव्हा कंदील एकटा होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनाद. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचे वाचन कशा पद्धतीने झालं पाहिजे हे कविता वाचन तुम्ही कविता फक्त शब्द म्हणून वाचू नका, त्यातल्या भावना या समोर आल्या पाहिजे. हे वाचन कसं केलं पाहिजे हे बरेच तुम्ही कार्यक्रम पहा आणि ते कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कवितेचं वाचन किंवा कथेचं वाचन कशा पद्धतीने. तुम्ही मला या प्रसंगी ऐकून घेतलं याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि पर्टिक्युलरली डॉक्टर गजबे, डॉक्टर प्रशांत राऊत, प्राध्यापक मांडवकर, प्राध्यापक बावनकुळे, आवणकर आणि आपले ग्रंथपाल श्री दिनकरराव तायवाडे या सर्वांचं आणि सोबत सर्व प्राध्यापकांचं आभार मानतो, विद्यार्थ्यांचा आभार मानतो आणि माझी दोन धन्यवाद सर. आपण एक उत्तम वाचक आहात याची कल्पना आधीच सर्वांना आहे, परंतु आजही आपण आपल्या मनात ते पुन्हा एकदा सिद्ध केलं. मला आताही आठवते सर की तुमच्या घरी मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा मला टी टेबलवर पुस्तकं पडलेली दिसतात, कारण तुमचं घरी पण वाचन सुरू असते. जेव्हा मी महाविद्यालयात येतो तुमच्या कॅबिन मध्ये, तर तिथे पण महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांचा गट दिसतो. त्यामुळे तिथून एक प्रेरणा मिळते की साहेब जर एवढ्या व्यस्त वाचन करत असतील तर आपण का करू नये, अशी प्रेरणा स्वाभाविकच सगळ्यांना मिळते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या कार्यक्रमाचे एकूण सर्व पाहुणे आभार व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक बावनकुळे सर यांना इथे पाचारण करतो. प्राध्यापक बावनकुळे सर. धन्यवाद राऊत सर. आज ग्रंथालय चळवळीचे जनक P.N. पन्नीकर यांचा स्मृती दिवस आणि संपूर्ण भारतात हा दिवस राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधून आज आमच्या महाविद्यालयात कोरोना महामारीमुळे आभासी स्वरूपात का होईना कथा कवितेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे आमचे प्रेरणास्थान, आम्हाला सदैव पाहिजे तेव्हा मदतीला धावून येणारे आमचे प्राचार्य डॉक्टर बुरटकर सर यांनी अध्यक्षस्थान भूषवून वाचाल तर वाचाल हे वाचनाचे महत्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना दिले. त्याबद्दल सांस्कृतिक विभागाद्वारे मी सरांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. आमच्या विनंतीला मान देऊन प्रमुख अतिथी तसेच मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले आमच्याच महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री तायवाडे सर यांनी सुद्धा आम्हाला अनमोल मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सरांचे शब्दशः आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच तायवाडे सर. तसेच कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन करून कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याची भूमिका पाडणारे आमचे सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख डॉक्टर गजबे सर यांचे श्रेय नेहमीच असते. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते आमच्या मदतीला धावून येतच असतात आणि त्यांचे आभार आम्ही आजच म्हणजे नेहमीच मानणे आमचे कर्तव्य ठरते. त्यांनी या कार्यक्रमाचे सुद्धा यशस्वीरित्या आयोजन केले, त्याबद्दल मी सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. थँक्यू गजबे सर. तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी कथा आणि काव्यांचे वाचन केलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे डॉक्टर गजबे सरांचे, आमचे प्राचार्य बुरटकर सर यांनी अतिशय सुंदर मार्मिक कविता या ठिकाणी मांडली, यांचे सुद्धा मी पुन्हा मनस्वी आभार मानतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तसेच सांस्कृतिक मंडळाचे जे काही सदस्य प्राध्यापक वर्ग आहे त्यांचे, तसेच उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो.
कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र डॉक्टर राऊत सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने इथे संपला असे मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. झालं?